आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवी दिल्लीतील मानेकशॉ केंद्रात एका कार्यक्रमाला संबोधित करतील। महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे। सशस्त्र दल, पोलीस आणि इतर क्षेत्रांसह विविध मंत्रालय, विभाग आणि संघटनांमधील सुमारे 1000 महिला या कार्यक्रमात सहभागी होतील। या कार्यक्रमात 2 गट चर्चा होतील। पहिला कार्यक्रम कामगार संहिता, महिला सक्षमीकरण आणि दुसरा स्वयंसहायता गटांमधील महिला उद्योजकांवर केंद्रित असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना जनौषधी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। पंतप्रधान भारतीय जनौषधी परियोजनेच्या लाभार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांनी जनौषधी केंद्रांचं महत्त्व अधोरेखित केलंय। या केंद्रांमुळे अगणित कुटुंबांना योग्य उपचार मिळून त्यांचा औषधाचा खर्च कमी झाल्याचं ते म्हणाले। कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे युवकांच्या नोकऱ्या जाणार हा केवळ एक भ्रम असून भारतानं तो मोडीत काढला आहे, असं मत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी आज पुण्यात केलं। पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचा 15वा पदवीदान समारंभ आज पुण्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रायसिना डायलॉग 2026 दरम्यान मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणी नौदलाच्या जहाजांना कोची बंदरात डॉक करण्यास दिलेल्या परवानगीचं समर्थन केलं। त्यांनी स्पष्ट केलं की हा निर्णय कोणत्याही कायदेशीर गुंतागुंतीपेक्षा वर जाऊन पूर्णपणे मानवतावादी दृष्टिकोनातून घेण्यात आलाय। जयशंकर म्हणाले की भारताला इराणकडून संदेश मिळाला होता की एक जहाज भारतीय सीमेजवळ असल्यानं ते भारताच्या बंदरात येऊ इच्छित आहे। अमरावती जिल्ह्यात ग्रामीण पाणीपुरवठा अधिक शाश्वत करण्यासाठी 8 ते 22 मार्च दरम्यान जलमहोत्सव साजरा केला जाणार आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांनी सांगितलं की या काळात गावांमध्ये पाणी संवर्धन, फील्ड टेस्टिंग, जलस्रोत पुनरुज्जीवन, स्वच्छता मोहीम आणि सामुदायिक जलशपथ यासारखे कृतीप्रधान उपक्रम राबवले जातील। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।